Hey guys, good morning. Welcome and welcome back to my channel. Today is the day 2 of Hyderabad tour and I am going to Nilofer's cafe. It's famous for its Irani chai and bun maska. So yeah, let's explore together. I will be going to Birla temple after that and will be showing all the details about the places. So stay tuned and see you later. Bye bye. सो हैदराबादमध्ये निलोफर्स कॅफेचे खूप सारे आउटलेट्स आहेत. सो जिथे मी पर्टिक्युलरली गेले होते त्या एरियाचं नाव होतं रेड हिल रोड, लकडी पूल. आणि तुम्हाला थोडंसं हाय एंडमध्ये हवे असेल स्पेशियस जागा बसायला वगैरे, तर तुम्ही बंजारा हिल्सचं निलोफर कॅफे चेक करू शकता. हे वाला जे आहे ते माझ्या डेस्टिनेशनच्या ऑन द वे होतं. सो आय जस्ट स्टॉप देअर आणि किऑस्क मशीनमधून काही गोष्टी ऑर्डर केल्यानंतर आय एन्जॉयड देअर बन मस्का चाय आणि सँडविच. ते खूप जास्त टेस्टी होतं. आणि असं म्हणतात की हे 1978मध्ये त्यांनी एक छोटासा टी स्टॉलवरून चालू केलं होतं. आणि आफ्टर हॅविंग ऑल द थिंग्स आय थिंक मला एवढं जास्त आवडलं की मी ते सगळं रिऑर्डर पण केलं होतं. अँड तुम्ही बघू शकता त्यांची चहा बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ते क्लॉथमध्ये बनवत आहेत. ओके, सो आफ्टर हॅविंग गुड टी अँड बनमस्का मी निघाले माझ्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, जो होता बिर्ला टेम्पल. आणि तो हार्डली 2 to 3 किलोमीटर्स हवे होता फ्रॉम द निलोफर्स कॅफे. आणि मी बाय रोडच गेले होते. सो खूप जास्त पीसफुल आणि काम इन्व्हायरमेंट होतं. इथे गॅजेट्स किंवा मोबाईल काहीच अलाउड नव्हतं. सो ते तुम्हाला गेटवरच सबमिट करायला सांगत होते. सो दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. सो आता चला जाऊया रामोजी फिल्म सिटीकडे. सो इम्पॉर्टंट थिंग इज द तिकीट्स. तिकीट्स मी कसे बुक केले होते किंवा तुम्ही कसे बुक करू शकता, हे सगळे आपण गोष्टी डिस्कस करणार आहोत. ओके, सो बिफोर यू प्लॅन फॉर रामोजी तिकीट, आय थिंक त्यांचे तिकीट्स ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही वेनी अवेलेबल आहेत. सो मी गेले होते 26 जानेवारीला, त्या दिवशी रिपब्लिक डे होता. सो मला वाटलं की मंडे आहे सो गर्दी नसेल. सो आय जस्ट वेंट ऑन आणि मी तिकडे ऑफलाईन तिकीट घेतले. सो मी घेतले होते प्रीमियममध्ये. सो दॅट्स वाय इथे जास्त क्राऊड नव्हता. फेस्टिवल डे असल्यामुळे हे तिकीट्स थोडे हायर साईडला पडले मला. हे मला नंतर कळालं. बट मी सजेस्ट करेल की जर फर्स्ट टाईम जात असाल तर डे टूर बुक करा आणि रेग्युलरमधून करा. कारण प्रीमियम अँड रेग्युलरमध्ये साईट सीईंग, सेट आणि फन ॲक्टिव्हिटीज सगळं काही सेम आहे, सगळं कवर होत आहे. सो देर इज नो सच डिफरन्स अदर दॅन द कॉस्ट. सो ऑल्दो मी प्रीमियम सर्विस बुक केलेली, बट माझा एक्सपिरियन्स खूप छान नव्हता विथ द प्रीमियम वन. बिकॉज एका ठिकाणी मला 10 मिनिट्स उशीर झाला टू रीच द बस आणि ते मला सोडून गेले. आणि मला मग नेक्स्ट बसमध्ये यावं लागलं. आय रिक्वेस्टेड द बस ड्रायव्हर, दॅट वॉज अ नॉन ए सी बस, आणि मी रिक्वेस्ट करून त्यामध्ये चढले आणि नेक्स्ट डेस्टिनेशनवरती पोहोचले. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही रेग्युलर तिकीटच घ्या. डू नॉट बाय द प्रीमियम वन. छान कम्फर्टेबल कपडे घाला, शूज घाला आणि सेव्ह मनी, एन्जॉय मोर. सो या टूरमध्ये काय काय गोष्टी कवर आहेत ते आपण डिस्कस करूया. ही पूर्ण फिल्म सिटी फिरायला तुम्हाला 3 to 4 hours लागतात. आणि फर्स्ट त्यांनी आम्हाला नेलं टू सी द फिल्म सेट आणि फिल्म मेकिंग प्रोसेस. आणि त्यामध्ये आम्हाला फर्स्ट होती एक छोटीशी ट्रेन राईड. तिथे काही 3D मॉडेल्स होते किंवा फिल्मचे काही सीन्स डिपिक्ट केलेले होते, ते आम्हाला दाखवले गेले. आफ्टर दॅट वी हेडेड इन द क्लोज्ड ऑडिटोरियम. आणि तिथे आम्हाला फिल्म मेकिंग प्रोसेसबद्दल सांगितलं गेलं, हाऊ द एडिटिंग अँड शूटिंग हॅपन. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मलासुद्धा एक छोटासा रोल भेटला होता. तर त्यांनी मला एक थीफचा रोल दिला होता. इफ यू कॅन सी द रेड बायकर हिअर. आणि मूवीचं नाव होतं चेज 1. आफ्टर दॅट मूवी मेकिंग प्रोसेस वी हेडेड टुवर्ड्स द सिटी टूर, जिथे आम्हाला एक स्पेशल बस दिली होती अँड टूर गाईड. दे हॅव शोन अस अ क्विक मूवी अराउंड हाऊ द सेट्स आर बिल्ड अँड हाऊ द लोकेशन्स आर डिसाइडेड, हाऊ मेनी पीपल्स आर इन्वॉल्ड इन इट, आणि किती दिवस लागतात एक फिल्म शूट व्हायला किंवा त्याचे लोकेशन्स रेडी व्हायला. सो दिस वॉज अराउंड पुष्पा मूवी. आफ्टर दॅट after that they shown us different set locations like fake cities, old villages, palaces, Japanese garden, Mughal garden, street locations, Hollywood locations, airport,
रेल्वे स्टेशन्स, हॉस्पिटल, जेल सेट जे पण काही आपण इमॅजिन करतो किंवा मूवीमध्ये बघतो, ज्या लोकेशन्स आपण असं वाटतं आपल्याला की डिफरंट डिफरंट लोकेशन्स आहेत, बट ते एकाच फिल्म सिटीमध्ये अवेलेबल असतात आणि ते डिफरंट फिल्म्स किंवा सिरियल्स किंवा ॲड शूटसाठी रियूज होत राहतात. सो खूप जास्त मोठा एरिया असल्यामुळे पायी फिरणं अशक्य होतं. सो दे हॅव गिवन अस द बस आणि काही काही लोकेशन्सवरती ते आम्हाला 10 to 15 मिनट्स द्यायचे टू सी अराउंड आणि आफ्टर दॅट वी अगेन केम टू बस अँड वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट डेस्टिनेशन. सो हा पर्टिक्युलर जो सेट आहे तो त्यांनी सांगितलं की दृश्यम या मूवीमध्ये यूज केलेला होता जेल सीनसाठी. सो ते आम्ही बघितलं अँड आफ्टर दॅट वी हेडेड टुवर्ड्स द मोशन कॅप्चर सेट. इथे त्यांनी आम्हाला दाखवलं की हाऊ दीज कॅरेक्टर्स द ॲनिमेटेड कॅरेक्टर्स आर क्रिएटेड ऑर देअर मुवमेंट्स आर कॅप्चर्ड. आणि आफ्टर दॅट एक ग्रीन रूममध्ये आम्ही सगळे होतो इफ यू कॅन सी, बट ऑन स्क्रीन असं वाटत होतं की आम्ही लंडनमध्ये आहोत. सो दिस इज हाऊ दे क्रिएट दॅट पर्टिक्युलर सीन की जेव्हा लंडनची शूटिंग असेल तर कसं तुम्ही ग्रीन रूमचा यूज करून ते लोकेशन तिथे दाखवू शकता स्क्रीनवरती. सो आफ्टर दॅट वी हेडेड टुवर्ड्स द लास्ट अट्रॅक्शन ऑफ द फिल्म सिटी दॅट इज बाहुबली सेट. सो हा होता त्यांचा मेन दरवाजा. इनसाइड दॅट एव्हरीथिंग वॉज रिलेटेड टू बाहुबली आणि बाहुबली या फिल्ममध्ये वापरलेले सगळे लोकेशन्स किंवा मेन मेन लोकेशन्स इथे अवेलेबल होते. महेशमती साम्राज्य, राजा का दरबार, आर्टिफिशियल हिल्स, बॅटल ग्राउंड आणि मगधीरा या फिल्ममध्ये सुद्धा काही सेट्स इथलचे वापरले गेले होते. आफ्टर दॅट वी हेडेड टुवर्ड्स द लाईव्ह स्टंट परफॉर्मन्स. जर तुम्ही हा टूर सेकंड टाईम बुक करत असाल तर आय मस्ट रेकमेंड दॅट यू शुड नॉट मिस द नाईट पार्ट ऑफ द सिटी. सो एव्हरीवेअर देर वॉज कलरफुल लाईट, म्युझिक अँड डान्स आणि स्पेशली द पार्ट वेअर दे शो अस द परेड. सगळे लोक खूप जास्त एन्जॉय करत होते, डान्स करत होते, म्युझिक होतं सगळीकडे, खूप कलरफुल लाईट्स होत्या अँड एव्हरीथिंग वॉज बियॉन्ड ब्युटिफुल. गार्डन सेट्स, पॅलेसेस सगळं काही खूप सुंदर दिसत होतं. आफ्टर सीइंग एव्हरीथिंग, एक्सप्लोरिंग एव्हरीथिंग, वी हेडेड टुवर्ड्स द डिनर. डिनरमध्ये खूप जास्त व्हरायटी अवेलेबल होते. सो आफ्टर डिनर वी कलेक्टेड फ्यू ऑफ द सिव्हिनियर्स फ्रॉम द शॉप अँड ॲज पर माय तिकीट मी 100 रुपीजपर्यंत काहीतरी घेऊ शकत होते. सो आय ओनली फाउंड फ्यू मॅग्नेट्स, सो आय कलेक्टेड देम. अदरवाईज एव्हरीथिंग वॉज जस्ट आउट ऑफ बजेट. And the Ramoji Film City tour comes to an end. Bye bye.